तर कोण कोण आपल्या बाळाला असं आंघोळ घातल्यावर बांधतं. मी तर असंच बांधते बाबा, मग आमचं बाळ चांगलं झोपतं. हॅलो, मी अक्षता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आत्ता वाजले 12:30 वाजत आलेत. साम शाळेतून आली, इथं शाळेतून आली आणि कपडे वगैरे काढून ठेवले. अजून इकडं पण राडा आहे, ऋत्विकला आंघोळ घालायची. ती आल्याच्या पुढं माझं बरंच काम होतं, कारण ती ऋत्विक सण खेळत असते. सकाळ धरून मी 2दा भांडी घासलीत, एकदा डबे घासलीत, एकदा भांडी घासलीत, तरी पण परत एवढी भांडी पडलेली आहेत. आणि भाजी पुरली नव्हती, अचानक डबे वाढले होते. मग परत आहोनलाच राहिली नव्हती भाजी आणि घरी खायला, तर परत बेसन बनवलं. आता बेसन झाले, ते डबे वगैरे सगळं घेऊन गेलते. उशीर झालता आज जायला त्यांना. अजून काल किराणा आणलाय, तो किराणा भरायचा आहे. म्हणजे असा इक्वली सगळ्या घरात राडा पडला. 12:30 वाजत आलेत आणि अजून काम उरकलेलं नाहीये. तर यांचं आता या तिघांचं इथं खेळायचं काम चाललंय. ती तिकडे लपून बसती. असं हे तिघं खेळतायत, तोपर्यंत मी माझं काम आवरून घेते. तर चला आता पटकन ती खेळते, तेवढी भांडी घासते, किचन क्लीन करते. त्यानंतर हा किराणा भरायचा आहे, ते किराणा भरून ठेवते. आज काम आवरेपर्यंत वाजली होती 1:30. काम तसं सगळं आवरलेलं आहे, फक्त फरचे पुसायचे. पण त्याआधी ऋत्विकला आंघोळ घालायची. बघा त्याचं काय खेळायचं चाललंय. पण म्हटलं आधी त्याला खायला बनवून घ्यावं आंघोळ करायच्या आधी. तर इथं मी तांदळाचे पेज करू राहिले त्यासाठी. त्यानंतर हा रवा आहे, 1 किलोचं पॅकेट आहे, तो भाजायचा आहे. म्हणजे ऋत्विकला खायला होतं, ज्यावेळेस डब्यांना द्यायचा आहे त्यावेळेस मग पटकन करायला होतं. किराणा वगैरे सगळं भरून घेतले, कपडे सगळं काम माझं ओव्हरऑल झालेलं आहे. फक्त ऋत्विकला आंघोळ घालून फरची पुसते, तेवढं काम करून घेते. तर संध्याकाळी असाच अवतार असतो माझा, दिवसभर स्वतःला काही टाइम द्यायला होत नाही. आता इकडे घेते भजे बनवायला, कारण तिकडे आज बनते कढी, तिकडे आम्हाला केलच्या भाकरी खाली आहेत, चपात्या. तोपर्यंत आवडून घेतले होता डबे लावायला, डबे भरायचे आहेत. ऋत्विकचं चाललंय तिकडं रडायचं काम, त्याला घ्यायचंय. पण आता भजी झाली, त्याला घेते. चला आजच्या पुरते एवढंच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.